कळलंय का नाही? व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. टुडे आज आपण अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक ओम्स लॉ, रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, इलेक्ट्रिक सर्किट या अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट बद्दल बोलणार आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्याच्या आधी आतापर्यंत काय काय झालंय त्याच्यावर चर्चा करूया. चला, सुरुवात आपण केलेली होती पोटेन्शियल. कोण सांगतोय व्हॉट इज पोटेन्शियल? इट इज द इलेक्ट्रिक लेवल. पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर. करंट फ्लो फ्रॉम अगदी बरोबर आहे. आणि निगेटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर. बेसिक आहे, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, याला कधी विसरायचं नाही. लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगून ठेवलंय? पॉझिटिव्ह चार्ज फ्लो करत अजिबात नाही सुरुवातीच्या काळात, आणि करंट फ्लो करत नाही आपण असं मानतो. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज फ्लो करतो, इलेक्ट्रॉन रियालिटी मध्ये पळतो, पॉझिटिव्ह चार्ज कुठे पडत नाही. लक्षात ठेवा. नंबर 1. याच्यानंतर आपण एक महत्वाची कन्सेप्ट बघितली, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सच्या दोन फालतू व्याख्या. द डिफरन्स बिटवीन द हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल. दुसरी, द डिफरन्स बिटवीन द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. पण आपल्याला पाहिजे असणारी डेफिनेशन, द अमाउंट ऑफ वर्क डन to move the positive charge from point A to point B is called as potential difference. लक्षात ठेवा नेहमी पोटेन्शियल डिफरन्सला. बरं, दुसरी गोष्ट त्याचा फॉर्म्युला V is equal to W upon what is V? Voltage. W work done, Q charge. सगळ्या गोष्टी बघितल्या की आपण काय बघतो? युनिट. युनिट काय त्याचं? व्होल्ट. अगदी बरोबर आहे. आणि नेहमी हे सगळं बघितलं की 1 व्होल्ट म्हणजे काय ही बघायची परंपरा आहे. 1 जूल अपॉन 1 कुलोम. याचा अर्थ काय ते पण माहिती आहे आपल्याला. 1 कुलोम पॉझिटिव्ह चार्ज ला 1 जूल एवढं वर्धन करावं लागत असेल तर तिथे 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स असणार. पुढं 1 मिली व्होल्ट म्हणजे 10 to the power 1 मायक्रो व्होल्ट 1 किलो व्होल्ट 1 मेगा व्होल्ट एवढं आपल्याला सुरुवातीच्या काळात माहित पाहिजे. लक्षात ठेव. मग आपण एक कन्सेप्ट बघितली, कुठली? फ्री इलेक्ट्रॉन. व्हॉट इज फ्री इलेक्ट्रॉन? द मेटल हॅव 1 or more outermost weakly bounded electron. They are called as free electron. कुठल्याही मेटल मध्ये एक किंवा जास्त हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यावर ते बाहेरच्या ऑर्बिट मध्ये असतात आणि त्याच्यावर जास्त न्यूक्लियस फोर्स लावत नाही, कारण ते द्यायचं असते. ठीक आहे. त्यामुळे दुसरी कन्सेप्ट आपण कुठली चालू केली? करंट. कोण सांगतोय व्हॉट इज करंट? इट इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. विसरायचं नाही, लय महत्वाचे कन्सेप्ट आहे. फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. करंट जरा इथं लिहितो, पोटेन्शियल डिफरन्सच्या इथं. करंट. व्हॉट इज करंट? इट इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फॉर्म्युला I is equal to Q upon T. I म्हणजे काय? करंट. Q म्हणजे चार्ज, T म्हणजे टाइम. त्याचा काय झाला? फॉर्म्युला. आता काय बघायचं? युनिट. कोण सांगतो युनिट? एम्पियर. एम्पियर. युनिट सांगितलं
की 1 एम्पियर म्हणजे काय हे सांगायची प्रथा आहे. 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. अर्थ काय याचा? 1 कुलोम चार्जला पास व्हायला 1 सेकंड इतका वेळ लागत असेल तर 1 एम्पियर इतका करंट फ्लो होत असतो. ठीक. चला पुढे 1 मिली एम्पियर म्हणजे काय? -3 एम्पियर. 1 मायक्रो एम्पियर 1 किलो एम्पियर means 10 to the power 3 ampere. 1 मेगा एम्पियर is equal 10 to the power 3 ampere. हे सगळं करंटच्या बाबतीत लक्षात ठेवा. आज आपण बघणार आहे ओहम्स लॉ. मला माहित नाही तुम्ही हा स्कूलमध्ये कसा शिकवलाय किंवा काय, पण हा इथं व्यवस्थित शिका. नीट लक्ष दे, एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन बघ. ओहम्स लॉ पहिली गोष्ट, हा जो ओहम आहे याने एक्सपेरिमेंटली असं प्रूव्ह केलेलं आहे की काय प्रूव्ह केलेलं आहे त्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट करू. चला इकडे बघा, हे लागतील मला अजून बघा. इकडं काल पण आपण बघितलं. हा काय? करंट कॅरिंग कंडक्टर. आता हा कंडक्टर आहे. कंडक्टर हा कंडक्टरच्या आत हे इलेक्ट्रॉन्स कसे फिरत असतात? कसे? रॅन्डमली फिरत असतात, कुठेही फिरत असतात. पण जेव्हा मी याच्यावर काय लावतो? बॅटरी लावली म्हणजे मी काय तयार केला? पोटेन्शियल डिफरन्स तयार केला. काय तयार केला? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स जसा तयार झाला तसे जे हे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन सगळेच्या सगळे इकडे जायला चालू झाले. इकडे जायला इलेक्ट्रॉन चालू झाले. इलेक्ट्रॉन सगळे इकडे यायला चालू झाले. इकडच्या साईडला काय आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल. इथं काय आहे? निगेटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रॉन सगळे इकडे यायला चालू झाले म्हणजे करंट फ्लो व्हायला चालू झाला. आता नीट ऐकून घे मी काय सांगतोय. सध्या मी आता ऐका, नीट लक्ष दे. मी इथं 10 व्होल्टची बॅटरी लावली. किती व्होल्टची? 10 व्होल्ट. तुला 10 व्होल्टची बॅटरी लावलीये म्हणजे तुला काय कळलं पाहिजे माहितीये का? तुला असं कळलं पाहिजे की ए आणि बी या टर्मिनल मध्ये, ए आणि बी या टर्मिनल मध्ये 10 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स आहे. किती पोटेन्शियल डिफरन्स आहे? 10 व्होल्ट. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, काल पण मी तुला विचारलं, समजा बी जवळ 0 पोटेन्शियल आहे. बी जवळ 0 पोटेन्शियल, तर सांग बरं ए जवळ किती असलं पाहिजे? डिफरन्स 10 पाहिजे. म्हणजे इथे किती असलं पाहिजे? 10. नाही, मायनसचं काय संबंध? इथं 10, इथं 0. आता विचार, पण इथं जर 1 असेल तर इथं किती? 9 नाही. किती असलं पाहिजे? 11. कारण याच्यातला डिफरन्स 10 व्होल्ट पाहिजे. समजलं का? लक्षात आलं का? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. आता गंमत आहे, माझ्या असं लक्षात आलं की मी इथं 10 व्होल्टची बॅटरी लावली तर 5 एम्पियर इतका करंट फ्लो होतो. हे बंद कर. कांदी नाही, व्यवस्थित आहे. ओहमने एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट करून त्यानं ही 10 व्होल्टची बॅटरी आहे त्याच्याबरोबर अजून एक बॅटरी जोडली. अजून एक बॅटरी जोड. आता बोल, 10 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या झाल्या तर इथं पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? 20 व्होल्ट. 20 व्होल्ट जर पोटेन्शियल डिफरन्स झाला तर हे जे करंट आहे त्या करंट मध्ये फरक पडणार का नाही पडणार? जर पाणी एवढ्या लेवलवरनं व्हायला लागले तर पाण्याचं स्पीड, आता एवढं केल्यानंतर पाण्याचं स्पीड मध्ये फरक पडणार का नाही पडणार? याच्यामध्ये काय झालं? पोटेन्शियल डिफरन्स वाढलं. आता पण आपण पोटेन्शियल डिफरन्स वाढवले. पोटेन्शियल डिफरन्स वाढल्यानंतर
करंट काय व्हायला चालू होतो, वाढतो. करंट काय व्हायला चालू होतो, वाढतो. 5 अँपिअरचा किती झाला, 10 अँपिअर एवढा करंट झाला. त्याच्या लक्षात आलं, ओके. व्होल्टेज वाढवलं की करंट वाढतोय. पुन्हा एकदा, व्होल्टेज वाढवलं की करंट वाढतोय. मग त्यांना मॅथमॅटिक्स मधलं एक एक्सपेरिमेंट यूज केला, हे एक्सप्रेशन यूज केलं. पहिल्यांदा ते एक्सप्रेशन मी तुम्हाला इथं समजून सांगतोय. इकडे बघ, जर एखादी गोष्ट ए जर बी बरोबर असा रिलेशन मध्ये असेल की ए जर वाढली आणि बी पण वाढतोय, किंवा ए कमी झाली तर बी पण कमी होतोय, त्याला ए ला बी च्या डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये असतात असं म्हणतात. काय म्हणतात, डायरेक्टली प्रपोर्शनल. मी तुला का म्हणून एक एक्सप्रेशन देतो. मी तुला म्हणतो की स्टडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मार्क. म्हणजे काय, जर स्टडी वाढला तर मार्क वाढणार, जर स्टडी कमी झाला तर मार्क कमी होणार. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. हे लक्षात ठेव. दोन गोष्टींमध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल हे रिलेशन केव्हा असतं, जर एक गोष्ट वाढत असेल आणि दुसरी पण गोष्ट वाढत असेल तेव्हा. आता एक गोष्ट, आता उलट करूया. समजा एक गोष्ट वाढतीये पण दुसरी गोष्ट कमी होतीये, तर त्यांच्यामध्ये कुठलं रिलेशन असणार, तर त्या रिलेशनचं नाव आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल. काय नाव आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल. लिहिताना असं हेच साईन वापरतात, लिहिताना 1/b लिहितात. पण असं जर मी लिहिलं तर याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की ए जर वाढत असेल तर बी काय झाला पाहिजे, कमी होतोय. ए जर कमी होत असेल तर बी काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. मग त्याच्या असं लक्षात आलं की करंट वाढला, का पोटेन्शियल डिफरन्स वाढला. काय वाढला, पोटेन्शियल डिफरन्स वाढला की करंट पण वाढतोय. मग सांग बरं, एक गोष्ट वाढली आणि दुसरी गोष्ट जर वाढत असेल तर या दोघांमध्ये कुठलं रिलेशन द्यायचं, डायरेक्टली का इनडायरेक्टली, डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून ओहमने एक फेमस एक्सप्रेशन दिलं, काय, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. तुझ्या पुस्तकात उलट लिहिलंय पण मी सुलट लिहितोय. का सुलट लिहितोय त्याचं पण कारण सांगतो, ऐकून घे. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आधी कोण, व्होल्टेज का करंट? व्होल्टेज जर नसेल तर करंट निर्माण होऊ शकतो का, नाही. जर व्होल्टेज वाढवलं तर करंट वाढणार. येस नो. आता त्यानं काय सांगितलं, त्याने एक लॉ बनवला. त्या लॉ मध्ये तो असं म्हणला की हा जो तुम्ही कंडक्टर घेतलाय, या कंडक्टरची लेंथ वाढवायची नाही, या कंडक्टरचा एरिया वाढवायचा नाही, या कंडक्टरचं टेम्परेचर वाढवायचं नाही, आणि या कंडक्टरचं मटेरियल वाढवायचं नाही. कुठल्या कुठल्या गोष्टी काय चेंज करायच्या नाही, या 4 गोष्टी चेंज करायच्या नाही. कुठल्या कुठल्या गोष्टी, या कंडक्टरची लेंथ, एरिया, टेम्परेचर, मटेरियल चेंज करायचं नाही. आता सारखं सारखं कुठं म्हणत बसायचं, लेंथ, एरिया, टेम्परेचर, मटेरियल. तर या चौघांना त्यानं एक शब्द वापरला. काय शब्द वापरला, फिजिकल स्टेट. काय शब्द वापरला, फिजिकल स्टेट. सोपं झालं का अवघड झालं, सोपं झालं. मग तू शब्द वापरताना लेंथ, एरिया, टेम्परेचर, मटेरियल असा शब्द नाही वापरायचा. तू काय शब्द वापरायचा, फिजिकल स्टेट. तू असं म्हणायचं, प्रणव नीट लक्ष दे, इकडे बघ. ओहमचा लॉ असा आहे, जेव्हा वेन काय, फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर इज कॉन्स्टंट. काय 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 काय, फिजिकल स्टेट ऑफ काय, कंडक्टर इज कॉन्स्टंट. ज्या वेळेला फिजिकल स्टेट कॉन्स्टंट असते त्यावेळेला सोपं लक्षात ठेवा एकदम. बघा, वेन फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर इज कॉन्स्टंट
हा पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स इज काय डायरेक्टली proportional, directly proportional to current. बोला कोण कोणाला प्रोपोर्शनल पोटेन्शियल डिफरन्सला करंट कसा असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल. पोटेन्शियल डिफरन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे करंटला. कळलं. हा काय लॉ, हा लॉ कधी ऍप्लिकेबल होतो जेव्हा फिजिकल स्टेट कॉन्स्टंट असते, जेव्हा म्हणजे कंडक्टरचं काय काय चेंज करायचं नाही, लेंथ नाही चेंज करायची, एरिया नाही चेंज करायचा, टेम्परेचर नाही चेंज करायचं, मटेरियल नाही चेंज करायचं, म्हणजे फिजिकल स्टेट चेंज करायची नाही, म्हणजे फिजिकल स्टेट कॉन्स्टंट ठेवायची. मग फिजिकल स्टेट कॉन्स्टंट ठेवलेली असताना व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स हे करंटला काय असणार आहे डायरेक्टली, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. म्हणजे तुला काय कळलं पोटेन्शियल डिफरन्स वाढवलं करंट पण वाढणार. बाळा नीट लक्ष देऊन बघ. महत्वाची एक गोष्ट सांगतो, पोटेन्शियल डिफरन्स वाढला की करंट वाढतो. या दोघांमध्ये साइन कुठलं होतं डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता याच्यावरनं प्रत्येक लॉ ला एक फॉर्म्युला असतो, लॉ ला पण फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला आपण तयार करायचा प्रयत्न करूया. मला माहित नाही तुला माहित आहे का नाही, आज आपल्याला या दोन गोष्टी लागणार आहेत. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ए हा बी ला जर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ए हा बी ला जर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आहे ना त्याला मला इज इक्वल टू मध्ये बदलता येतं कॉन्स्टंट घेऊन. काय घेऊन कॉन्स्टंट घेऊन. कसं ए इज इक्वल टू के बी. नेहमी लक्षात ठेव डायरेक्टली प्रोपोर्शनल साइनला मला इज इक्वल टू बनवायचं असेल तर काय घ्यायचा के नाही कॉन्स्टंट. काय म्हणायचं कॉन्स्टंट, कॉन्स्टंट घ्यायचा. तसं आता इथं जर मला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं इज इक्वल टू करायचं असेल तर मला काय घ्यावं लागेल कॉन्स्टंट. मग काय कॉन्स्टंट घेऊ व्ही इज इक्वल टू आर आय. के का नाही घेतला कारण इथं एक नवीन कन्सेप्ट ओमनं सांगितली. त्या कन्सेप्टचं नाव आहे रेसिस्टन्स. काय कन्सेप्टचं नाव आहे रेसिस्टन्स. आता रेसिस्टन्स हा रेसिस्टन्स असतो. गंमत काय झाली ते जरा व्यवस्थित समजून घे. ज्या वेळेला या करंट कॅरिंग कंडक्टरला आपण ही असं त्यात जोडलं, पोटेन्शियल डिफरन्स जोडलं, पहिल्यांदा 10 वोल्टची बॅटरी वापरली त्यावेळेला 5 एम्पियर एवढा करंट होता. ठीक. आता ज्या वेळेला 20 वोल्ट केलं, 20 वोल्ट केलं तर हे आपली इच्छा होती किती व्हावं 10 एम्पियर. काय व्हावं 10 एम्पियर. काय झालं बोल ना, काहीतरी बोलतोय तू आवाज येईल ना, बोल ना काय झालं बाळा डोकं दुखतंय काय बोलला तू मग आता. किती व्हावं 10 एम्पियर व्हावं पण 10 एम्पियर नाही होत. किती होतं 9 एम्पियरच होत. 9 कसं काय होत. तर आत इलेक्ट्रॉन आहेत ना, इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन पळणार आहे. कोण पळणार आहे इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनला पळताना हे कन्सेप्ट तुला व्यवस्थित ऐकून घ्यावी लागेल. हे इलेक्ट्रॉन ज्या वेळेला आत पळायला चालू करतात ना त्यावेळेला या इलेक्ट्रॉनला रस्ता मोकळा नाहीये. या इलेक्ट्रॉनला पळताना मध्ये ऍटम आहे, ऍटम ज्याच्यामध्ये प्रोटॉन आहे न्यूट्रॉन आहे, स्वतः पळणारे इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन पण पळत चालले मध्ये आधे मध्ये आधे मध्ये आधे वेगवेगळी दगड आहेत प्रोटॉनची. तू विचार कर तू असा चाललायस या रस्त्यावरनं आणि मध्ये आधे मध्ये आधे मध्ये आधे वेगवेगळ्या गाड्या आहेत. लय रस्ता एकदम पॅक झालाय. तुला इथपर्यंत पोहोचता येईल का नाही. मग तू काय म्हणणार आज ट्रॅफिक जाम आहे.
तर आतलं ट्रॅफिक का जाम आहे? कारण आत भरपूर काय अडथळे, ऑब्स्टॅकल्स आहेत. आता ऑब्स्टॅकल, अडथळे, यांनाच ओमने नाव दिलं रेसिस्टन्स. काय नाव दिलं? रेसिस्टन्स. आतला इलेक्ट्रॉन जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला चालू करतो तेव्हा त्याला मध्ये आधी रस्ता मोकळा आहे का? नाही. मध्ये आधी कोण कोण आहेत? ऍटम, आयॉन्स, इलेक्ट्रॉन्स, हे सगळे मध्ये त्याच्या रस्त्यात आहेत. या जाताना इलेक्ट्रॉन या सगळ्यांना काय करतो? धडकतो. हे धडकल्यामुळं त्याचं जे स्पीड आहे, त्याची जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. व्हेलॉसिटी कमी झाली की काय कमी होणार? करंट कमी होणार. व्हेलॉसिटी कमी झाली काय होणार? करंट कमी होणार. करंट कमी होत जातो. करंट कमी करण्याची ताकद रेसिस्टन्स मध्ये, रेजिस्टन्स नाही, रेसिस्टन्स, सिस्टन्स, फिजिक्स मध्ये रेसिस्टन्स असा शब्द आहे. रेसिस्टन्स, रेसिस्टन्स काय करतो? करंटला कमी करतो. रेसिस्टन्स काय करतो? कमी करतो. हा जो रेसिस्टन्स आहे हा ओहमने सांगितला. मग रेसिस्टन्स काय असतो? काय करतो तो? अपोज कोणाला? इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या फ्लोला, इलेक्ट्रॉनच्या फ्लोला. मग रेसिस्टन्स इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोज करणारी प्रॉपर्टी आहे. रेसिस्टन्स इज द प्रॉपर्टी, इट इज द प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय? स्वभाव. इट्स अ प्रॉपर्टी. कुणाचा? द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर, द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर टू काय करायची? टू अपोज, अपोज कोणाला? अपोज, अपोज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनला अपोज करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? रेसिस्टन्स. मग एखाद्या मटेरियलचं रेसिस्टन्स जास्त आहे तर तिथं करंट कमी का जास्त? तिथं रेसिस्टन्स कमी का जास्त? पुन्हा एकदा सांगतो, जर एखाद्या मटेरियलचं रेसिस्टन्स जास्त आहे तर तिथं करंट कमी का जास्त? कमी. एखाद्या मटेरियलचं रेसिस्टन्स कमी आहे तर तिथं करंट जास्त. आपण आपल्या घरच्या वायर्स मध्ये रेसिस्टन्स जास्त ठेवायचा का कमी ठेवायचा? कमी ठेवायचा. कारण आपल्याला करंट काय पाहिजे? जास्त पाहिजे, चांगला पाहिजे करंट. हे समजून घ्या. रेसिस्टन्स, व्हॉट इज रेसिस्टन्स? द प्रॉपर्टी ऑफ अ कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. द अपोज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रेसिस्टन्स. त्याला रेसिस्टन्स असं म्हणलं जातं. आता रेसिस्टन्स प्रत्येक वेळेला तो आपण बघितलेला आहे. इकडे बघा, रेसिस्टन्सचा काय बघायचा आता? फॉर्म्युला. बोला, प्रत्येक वेळा फॉर्म्युला बघितलेला आहे. सांगा फॉर्म्युला काय असणार याचा? बघ, याच्यावरनं बनवायचा. बघा काय ना, रेसिस्टन्स इज इक्वल टू, या आय ला इकडे घेतलं, बघा काय? व्ही अपॉन आर, सॉरी, व्ही अपॉन आय, व्ही अपॉन आय इज द फॉर्म्युला फॉर रेसिस्टन्स. पुस्तकात बघत बसू नको, इकडे लक्ष दे. रेसिस्टन्स काय करतो? अपोज करतो. कोणाला अपोज करतो? इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉनला वाहू दे. व्होल्टेज काय करतोय? व्होल्टेज काय करतोय? करंटला वाढवतोय आणि रेसिस्टन्स कमी करतोय. व्होल्टेज वाढवतोय, रेसिस्टन्स कमी करतोय. गोची कोणाची झाली? करंटची. पोटेन्शियल डिफरन्स वाढवलं तर करंट पळायला चालू होतोय, पण रेसिस्टन्स त्याला काय करतोय? कमी करतोय. आणि या तिन्ही गोष्टींचा जो खेळ आहे तो ओहम्स लॉ मध्ये. समजलं? ओहमचा लॉ काय? बोला माझ्या बरोबर, पाठ करायचं आपल्याला. ओहमचा लॉ काय? कॉन्स्टंट असल्यानंतर फिजिकल स्टेट काय? कॉन्स्टंट असल्यानंतर काय? कॉन्स्टंट असल्यानंतर काय? कॉन्स्टंट असल्यानंतर पहिलं ते वाक्य सांगायचं. व्हेन फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर इज कॉन्स्टंट. कोण कुणाला काय? व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल. पूर्ण वाक्य म्हण. व्हेन फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर are constant, then potential difference is directly proportional to current. त्याचा फॉर्म्युला काय झाला? V is directly proportional to I
आणि V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR असं लक्षात ठेवा. V इज इक्वल टू IR म्हणजे लक्षात राहत. ठीक. रेझिस्टन्स काय? स्वभाव. कन्सेप्ट क्लिअर करून घे. रेझिस्टन्स काय? स्वभाव आहे. एक प्रॉपर्टी आहे, गुणवैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य आहे. ते काय वैशिष्ट्य? तो स्वभाव कशाचा आहे? करंटला दाबायचा, लो इलेक्ट्रॉनला नाही जाऊ देणार. इलेक्ट्रॉनला मैं नहीं जाने दूंगा. हा, का नाही जाने दूंगा? कारण इलेक्ट्रॉन ज्यावेळेला पळतोय त्याला मध्ये आधी कोण आहे? ऍटम. लय मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत बाळा, इझी नाही तेवढ्या गोष्टी. इलेक्ट्रॉनला आत पळणं एवढं सोपं नाहीये. सांग इकडे बघ, इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनवर चार्ज मायनर. बघ इथं समोर एक न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज घेऊन बसलाय. इथं पण एक न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज घेऊन बसलाय. इलेक्ट्रॉन इकडनं पळणार आहे. तुला काय वाटतंय? इलेक्ट्रॉनला दोघं सहजासहजी जाऊ देतील का? बघ इलेक्ट्रॉनला पळता पळता हा काय म्हणतो? चल इकडं. का? निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हा म्हणतोय चल इकडं. आपण काय म्हणतो? हे माझ्याकडे. याची गोची होते. हा म्हणतो जप मारू दे, असं असं धडपडत धडपडत पुढे पोहोचलो. पोटेन्शियल डिफरन्स काय म्हणते? पळकी का थांबलेस? पळकी. परत झाला कोणतरी ते इलेक्ट्रॉन दिसतो. हे इलेक्ट्रॉनला येऊन इथं धडकते, त्याची एनर्जी लॉस होते. परत आणि कमी जाईल. परत त्याला पोटेन्शियल पळकी, परत हा पळायला चालू कर. असा पळत धपत पडत धपत परत दबतोय, पडतोय, मरतोय, जपतोय, करत 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 बिचारा इलेक्ट्रॉन असा पोहोचत असतो. रेझिस्टन्स त्याला जिवंत ठेवत नाही. रेझिस्टन्स फॉर्म्युला काय त्याचा? R इज इक्वल टू V अपॉन R. प्रत्येक वेळेला आपण फॉर्म्युला बघितला की बाळा काय बघतो आपण? युनिट. याचं युनिट आहे ओहम. याचं युनिट आहे ओहम. पट पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट, करंटचं युनिट, आता रेझिस्टन्सचं युनिट ओहम. व्होल्ट दाखवताना काय दाखवला जातो? व्ही. करंट दाखवताना काय दाखवला जातो? ए. हे दाखवताना काय दाखवायचं? असं असं असं. हा किडा काढायचा. या किडाला काढायचं म्हणजे ओहम. हा कोण आहे? ओहम. मग तुला जर असं विचारलं, एका मटेरियलचं रेसिस्टन्स 4 ओहम आहे आणि एका मटेरियलचं रेसिस्टन्स 5 ओहम आहे, करंट कशातनं चांगला वाहणार? 4 ओहम मधनं जास्त चांगला वाहणार. 5 ओहम मध्ये रेसिस्टन्स काय करणार? तो अपोज करणार. हा, समजून घ्यायचं. रेसिस्टन्स जेवढा कमी तेवढं चांगलं, तेवढं जास्त. कळलं तुम्हाला? ओहम. हा, इथपर्यंत लक्षात आलं. युनिट काय? आता एक नवीन कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे रेसिस्टिव्हिटी. काय? रेसिस्टिव्हिटी शब्द बघ. तू जर या कन्सेप्ट कानावर टाकून नुसत्या अशाच ऐकल्यास आणि तुला जर असं कधी जर आत्म वाटलं मला येतंय काय, अजून आम्ही सुद्धा म्हणत नाही आम्हाला येते, मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा अजून म्हणत नाही. न्यूटन सुद्धा चुकलाय. हा, न्यूटनची सुद्धा थिअरी चुकीची झालेली आहे. त्यामुळं कधीही स्वतःच्या माइंड मध्ये असं काय येत आहे नाही ऐकणार असं कधी करू नको. सायन्स मध्ये पूर्ण ताकदीनं 1 वेळा 2 वेळा 10 वेळा 15 वेळा ऐकायचं. प्रत्येक वेळा नवीन काहीतरी कळतं. महत्वाची गोष्ट आहे. रेसिस्टिव्हिटी काय आहे समजून घे. सर हा कुठला शब्द काढलाय रेसिस्टिव्हिटी? बाळा नीट आहे समजून घे. इथं काय शब्द आहे? रेसिस्टन्स. हा एक स्वभाव आहे. कुठले कुठले स्वभाव असतात माणसांचे? हा, माणूस हसरा असतो, रडका असतो, हा, अजून कसा असतो? हा, सॅड असतो, चिडका असतो, रागीट असतो, हा, मूर्ख असतो, बरोबर, बावळट असतो. हे सगळे काय झाले? स्वभाव. हा, हे सगळे स्वभाव. तसं हे रेसिस्टन्स एक स्वभाव आहे. रेसिस्टिव्हिटी म्हणजे काय? आता मी जर असं म्हणलं की सलमान खान हा शाहरुख खान पेक्षा जास्त हसराय. सलमान खान शाहरुख खान पेक्षा जास्त हसराय म्हणजे सलमान खानची मी स्पेशल
काय सांगितली? कॅरेक्टरिस्टिक. मग ज्या वेळेला एखाद्या मटेरियलचं ज्या वेळेला एखाद्या मटेरियलचं रेसिस्टन्स सांगायचं असतं, मोजायचं असतं, त्यावेळेला याचा रेजिस्टन्स नाही सांगतात काय? रेझिस्टिव्हिटी सांगतात. काय सांगतात? रेझिस्टिव्हिटी. मटेरियलची रेजिस्टन्स म्हणजेच रेझिस्टिव्हिटी, मटेरियलचा रेजिस्टन्स म्हणजे रेझिस्टिव्हिटी. समजलं? रेझिस्टिव्हिटी इज अ स्पेशल कॅरेक्टर ऑफ मटेरियल. हे लक्षात ठेव. आता तुझ्यासाठी डोक्याला भरपूर चान्स आहे. नीट समजून घे, नीट लक्ष दे. रेसिस्टिव्हिटीची डेफिनेशन लय वेगळी आहे आणि रेसिस्टिव्हिटी समजून घेणं लय विचित्र काम आहे. त्यामुळे व्यवस्थित नीट लक्ष दे. बघूया, एक्सपेरिमेंट करूया. मी एक मटेरियल घेतलं, एक मटेरियल, त्या मटेरियल मध्ये हे एवढंच एक मटेरियल घेतलं आणि त्याला 10 व्होल्टची बॅटरी लावली आणि एक मटेरियल असं घेतलं, तेच मटेरियल घेतलं, फक्त त्यांची लेंथ वाढवली. काय वाढवली? लेंथ. तर माझ्या क्वेश्चनचं उत्तर दे. इथं असलेल्या इलेक्ट्रॉनला ए मध्ये आणि इथं असलेल्या इलेक्ट्रॉनला कुणाला जास्त अडथळे येतील? बीला अडथळे जास्त येतील का? बीची लेंथ जास्त आहे, याची लेंथ कमी आहे. म्हणजे जर लेंथ वाढली तर अडथळे वाढतायत, जर लेंथ वाढली तर अडथळे वाढतायत. अडथळ्याचं नाव काय आपलं? मग सांग बरं, लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतोय, लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतोय, लेंथ कमी झाली तर रेजिस्टन्स कमी होतोय. याचा अर्थ प्रणव, रेजिस्टन्स आणि लेंथ यांच्यामध्ये रिलेशन काय? कुठलं रिलेशन आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल. याचा अर्थ काय झाला? लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतोय. समजतंय का? लक्षात येतोय का? चला अजून एक. तुम्ही पहिले तर बरोबर सांगितलं. आता दुसरी गोष्ट इकडे बघ. एक मटेरियल घेतलं आणि त्या मटेरियल मध्ये त्याला एक अशी बॅटरी जोडली. आता त्याची लेंथ नाही काय केली, आता तेवढीच लेंथ आहे, लेंथ तेवढीच आहे, पण एरिया वाढवला आणि बॅटरी जोडली. हा ए, हा बी, हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन. आता मला प्रश्न सुटतो, या इलेक्ट्रॉनला इथपर्यंत पोहोचायचं, या इलेक्ट्रॉनला इथपर्यंत पोहोचायचं. आता मला सांग, या इलेक्ट्रॉनला जास्त अडथळे का या इलेक्ट्रॉनला? बीला बर असा आहे. आता जरा असा आहे, समजून घे. बर ठीक. पेन दे, पेन दे, पेन दे, पेन दे ना. मला एक प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यातनं इलेक्ट्रॉन जाणार आहे आणि याच्यातनं इलेक्ट्रॉन जाणार, कशातनं निवांत जाईल? बाटलीतनं का पेनातनं? बाटलीचं काय जास्त आहे? काय जास्त आहे? म्हणजे इलेक्ट्रॉनला कशातनं जायला आवडेल? बाटलीतनं. बरोबर. म्हणजे बाटलीत काय कमी आहे? बर असं आहे. आता बघ, गाडी आहे माझ्याकडे, रस्ता बारका आहे त्यावेळेला येणारे अडथळे आणि रस्ता मोठा आहे त्यावेळेला येणारे अडथळे. कुठल्या रस्त्यावर गाडी आरामात जाईल? मोठ्या रस्त्यावर अडथळे कमी, बारक्या रस्त्यावर अडथळे जास्त. मग एरिया जर वाढला तर रेजिस्टन्स कमी होणार. एरिया वाढल्यावर रेजिस्टन्स कमी होतोय, एरिया वाढल्यावर रेजिस्टन्स कमी होतोय. मग एरिया आणि रेजिस्टन्स यांच्यात कुठलं रिलेशन होतंय? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. व्ह्यू कसं? रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. ए इज एरिया. आता बघा, गंमत आहे, गंमत आहे, नीट लक्ष दे. म्हणजे कुठल्याही मटेरियलचा रेजिस्टन्स हा त्याच्या लेंथवर डिपेंड असतो, त्याच्या एरियावर डिपेंड असतो
आणि अजून कशावर डिपेंड असतो नीट लक्ष दे. इकडे बघ, या दोघांना मी एकत्र केलं. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. लय मोठी गोष्ट शिकायला लागला बा. इथनं डायरेक्ट तो 11वीला शिकणार आहे. त्यामुळे पाठीचा काना स्ट्रेट कर, फ्रेश बस, लक्ष दे. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, या दोघांना एकत्र केलं, एल इंटू 1. एल ने 1 ला मल्टिप्लाय केलं काय होणार, एल अपॉन ए. आता प्रणव मला या डायरेक्टली प्रोपोर्शनलला इज इक्वल टू बनवायचं. या आर ला याला इज इक्वल टू बनवायचं. मला काय घ्यावं लागेल, कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटचं नाव असतं रो. काय, रो. रो, र ला ह. मराठीवाल्यांसाठी एवढा आहे रो, आणि इंग्लिश वाल्यांसाठी RHO उच्चार करतात. रो म्हण, रो रो. हा रो, हा रो. ओके, हा रो घेतला आणि काय घेतला, एल अपॉन ए. विचार ना मला, रो कोण आहे. हे रो म्हणजेच रेझिस्टिव्हिटी. रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी. रो इज कॉल्ड ॲज रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी समजा नाही समजा. आता आई कळलंय असं नाही, तुला कळलंय असातला भाग नाही. समजून घ्या मला काय म्हणायचंय ते अजून एकदा. प्रत्येक मटेरियलची रेझिस्टिव्हिटी वेगळी असते. प्रत्येक मटेरियलची रेझिस्टिव्हिटी. लाकडाची रेझिस्टिव्हिटी जास्त का कॉपरची रेझिस्टिव्हिटी? कॉपर मधनं इलेक्ट्रिक करंट लाकडातनं जात. लाकडाला रेझिस्टिव्हिटी जास्त, कॉपरला रेझिस्टिव्हिटी कमी. ज्याची रेझिस्टिव्हिटी कमी त्यातनं करंट जास्त फ्लो होणार. रेझिस्टिव्हिटी कमी, करंट चांगला, जास्त फ्लो होणार. समजलं. रेझिस्टिव्हिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. रेझिस्टिव्हिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी. एखाद्या मटेरियल मध्ये किती रेझिस्टन्स आहे हे जर सांगायचं असेल तर रेझिस्टन्स सांगायचं का रेझिस्टिव्हिटी सांगायची? रेझिस्टिव्हिटी सांगायची. रेझिस्टन्स सांगायचा नाही. रेझिस्टन्स वेगळाच पार्ट आहे. रेझिस्टन्स मोजत नाही, रेझिस्टन्स वेगळा पार्ट आहे. मटेरियलची काय असते, रेझिस्टिव्हिटी. मग तुला प्रश्न विचारला व्हॉट इज रेझिस्टिव्हिटी, तू काय लिहून यायचं माहिती का, तू सुरुवात करायची. रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर. मस्त पैकी. चला बोला पुन्हा एकदा. Resistance is directly proportional to the length of conductor and inversely proportional to the area of conductor. मग नंतर हे लिहायचं, R is directly proportional to L upon A. R is equal to rho L upon A, where rho is called as resistivity. ही याची काय झाली डेफिनेशन. रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन आपण आयुष्यात अशी डेफिनेशन पाठ केली नसेल. पहिल्यांदा अशी डेफिनेशन पाठ केली आपण. प्रत्येक वेळेला डेफिनेशन पाठ केली की काय बघतो, आता याचा फॉर्म्युला ऐक. हाच फॉर्म्युला, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. मला हे फॉर्म्युलावरनं तयार झालेली डेफिनेशन आहे, लक्षात ठेव. आता फॉर्म्युला झाला की तुला मी सवय लावली आहे. मग फॉर्म्युला झाला की काय, युनिट. याचं युनिट आहे ओहम मीटर. रेसिस्टन्स ओहम मध्ये, रेसिस्टिव्हिटी ओहम मीटर मध्ये. रेसिस्टिव्हिटी ओहम मीटर. समजा नाही समजा, याला अजिबात कॅज्युअली घेऊ नको. हे तुला एकदा कळलंय असं वाटत असेल, याला वारंवार बघावं लागेल तर हे येणार आहे. आज काय काय झालं त्याच्यावर आपण चर्चा करूया. व्हॉट इज ओहम्स लॉ. बंद कर आणि सगळं डोक्यामध्ये आहे का बघ. व्हॉट इज ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय, व्हेन द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर इज कॉन्स्टंट द पोटेन्शियल डिफरन्स
is directly proportional to current. Formula V is equal to IR. V is equal to IR. आता काय बघितला? रेसिस्टन्स. व्हॉट इज रेसिस्टन्स? रेसिस्टन्स इज द प्रॉपर्टी कोणाची? कंडक्टरची. द रेसिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर टू अपोज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन त्याला म्हणायचं रेसिस्टन्स. फॉर्म्युला R इज इक्वल टू V अपॉन R. युनिट ओहम. बरोबर. मग काय बघितले आपण? रेसिस्टिव्हिटी. रेसिस्टिव्हिटी मीन्स व्हॉट विचारलं तर काय लिहिणार तू? रेसिस्टन्स is directly proportional to length of conductor and inversely proportional to area of conductor. मग हे R म्हण माझ्यावर R is directly proportional length upon area. R is equal to rho L upon A, where rho is called resistivity. Resistivity. आणि त्याचा फॉर्म्युला R is equal to rho L upon A आणि त्याचं युनिट ओहम मीटर. जाता फक्त एकच गोष्ट मला सांग, रेजिस्टन्स म्हणजे काय आणि रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? रेजिस्टन्स एक प्रॉपर्टी आहे, स्वभाव आहे, वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, गुण आहे. कशाचा? कंडक्टरचा. काय करायचा? काय अपोज करायचा? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला जाऊ द्यायचं नाही, ही प्रॉपर्टी. ठीक. रेसिस्टिव्हिटी काय? रेसिस्टिव्हिटी पण प्रॉपर्टी आहे, स्पेशालिटी आहे, पण कुणाची आहे? मटेरियलची. मटेरियलची स्पेशालिटी. रेसिस्टिव्हिटी सांगायची का रेसिस्टन्स सांगायचा मटेरियलचा? रेसिस्टिव्हिटी. मटेरियलचा रेसिस्टन्स म्हणजे रेसिस्टिव्हिटी. मटेरियलचा रेसिस्टन्स म्हणजे रेसिस्टिव्हिटी. मग एका क्वेश्चनचं उत्तर दे. कॉपरची रेसिस्टिव्हिटी इकडे वगैरे, कॉपरची रेसिस्टिव्हिटी 1.6 इंटू 10 टू द पॉवर -6 ओहम मीटर आहे. आणि डायमंडची रेसिस्टिव्हिटी 1.6 इंटू 10 टू द पॉवर 23 ओहम मीटर आहे. बिलियन मुलांचं क्वेश्चन आहे, ते बारक्या सुरक्यांना नाही जमणार. इकडे बघा, हा कॉपर, हा डायमंड. 1.6 इंटू 10 टू द पॉवर -6 ओहम मीटर ही रेसिस्टिव्हिटी आहे कॉपरची. आणि 1.6 इंटू 10 टू द पॉवर 23 ओहम मीटर ही रेसिस्टिव्हिटी आहे डायमंडची. कोण चांगला करंट पास ऑन करणार? का? याची रेसिस्टिव्हिटी कमी आहे आणि याची रेसिस्टिव्हिटी. कळलं तुला? एवढं कळलं? ओके. बघा पण